तर शिंदे गटाचे 3 उमेदवार आणि भाजपचे 2 उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। म्हस्केंचा अर्ज भरताना भाजपचे नेते गणेश नाईक हे देखील हजर राहण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव हे देखील आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। यामिनी जाधव आज आपला नामांकन अर्ज दाखल करतायत, तरी काय सांगणार? आमदार तुम्ही आता खासदारकीची निवडणूक लढत होतात, काय परिस्थिती? छान प्रतिक्रिया आहे, छान वाटतंय। जसं की महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी, मग ते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, राजसाहेब असतील, आठवले साहेब असतील आणि घटक पक्षाचे सगळेच नेते, त्यांनी एका महिलेवर विश्वास दाखवला आणि हा एका महिलेचा प्रश्न नाही तर तमाम महिला वर्गावर दाखवलेला विश्वास आहे आणि आम्ही सगळे या विश्वासाला खरे म्हणतो ही भावना। खरं तर अत्यंत विश्वास आहेत राऊत, रवींद्र सावंत आहेत आणि या शिवसेना विरुद्ध शिवसेना या ठिकाणी लढत